तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कशात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव तालुक्यातील करंजे येथे बुधवारी दुपारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार करंजे येथील संदीप पुंजाराम डोके वय 27 हे दुपारच्या सुमारास शेतात कामासाठी गेले होते. यावेळी शेजारील विहिरीजवळ असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते थेट पाण्याने पूर्ण भरलेल्या विहिरीत पडले. ही घटना लक्षात येताच कुटुंबियांनी आरडाओरड करत संदीप यांना वाचविण्यासाठी धावपळ सुरू केली. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगर परिषदेची रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत गायतडक तसेच फायरमन प्रमोद सिंगर, विशाल कासार आणि प्रशांत शिंदे यांनी विहिरीत शोध मोहीम राबवत संदीप यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र बराच वेळ शोध घेतल्यानंतर संदीप यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर अनिकेत नवाळे यांच्या रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीनं कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेनं करंजी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. संदीप डोके यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपर.